चला तर मंडळी, आज लंचमध्ये काय काय आहे ते बघूयात. तर इथे मी सर्वात आधी पूर्वतयारी काय काय करून ठेवली ते बघूया. सर्वात आधी कांद्याचे स्लाइस करून घेतले, खडा मसाला घेतला, टोमॅटोच्या फोडी आणि 2 लाल मिरच्या घेतल्या, आलं लसूण कुटून घेतले, बासमती राईस आधीच धुवून सोक करण्यासाठी ठेवला. इथे भाजीसाठी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतला. भाजीसाठी कांदे लसूण बारीक कट करून घेतले, सोयाबीन 1 वाटी घेतले, कसुरी मेथी मिक्सरला फिरवून घेतली. आता कढईत पाणी उकळवायला ठेवले. नंतर त्यात सोयाबीन घालून मऊ होण्यासाठी झाकून ठेवले. अगदी 2 ते 3 मिनिटातच सोयाबीन मऊ होतात. आता सोयाबीन एका वाटीत बाजूला काढून त्यात थंड पाणी घालून घेतले. त्याच उकळत्या पाण्यात पालक घालून घेतला. अगदी 2 मिनिटांनी पालक मऊ पडतो. आता गरम पाण्यातून पालक काढून एका भांड्यात काढून घेतला. नंतर त्यात थंड पाणी घालून लगेचच चाळणीवर निथळवायला ठेवला. आता इथे आधी मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोच्या फोडी आणि लाल सुक्या मिरच्या घालून त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली. बारीक केलेली पेस्ट एका वाटीत काढून घेतली. उरलेली पेस्ट टोमॅटो राईससाठी बाजूला ठेवून दिली. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात ब्लांच केलेला पालक आणि हिरव्या मिरच्या घालून त्याची सुद्धा बारीक पेस्ट बनवून घेतली. आता सोयाबीन जो पाण्यातून काढून घेतला होता ना, त्यातले सर्व पाणी हाताने असे पिळून काढून घेतले. त्यात चवीनुसार मीठ, कसुरी मेथी पावडर, हळद, लाल तिखट, धणे जिऱ्याची पावडर घालून चांगले मिक्स करून घेतले आणि थोडा वेळ झाकण ठेवून बाजूला ठेवले. असे केल्याने भाजीमध्ये सोयाबीन अळणी लागत नाही. इथे आधी कुकरमध्ये टोमॅटो राईस बनवण्यासाठी 2 चमचे तेल आणि तूप घालून कढीपत्ता घातला. नंतर त्यात जिरे, मोहरी आणि खडे मसाले घालतानाचा व्हिडिओ चुकून डिलीट झाला. तर नंतर आलं लसूण जे कुटून घेतले होते ना ते घातले. चांगले ढवळून फोडणी थोडीशी तांबूस रंगावर आल्यावर कांद्याचे स्लाइस करून ठेवले होते ना ते घातले आणि मिक्स केले. नंतर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घेतले. कांदा मऊ होईपर्यंत इथे सोयाबीन फ्राय करण्यासाठी कडकडीत तेलात सोडून घेतले. सोयाबीन फ्राय करून घेतल्याने भाजी खूप छान चविष्ट लागते. फ्राय केलेले सोयाबीन मुलांना असेच खायला दिले ना तरी मुले खूप आवडीने खातील. आता सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच तेलात कढीपत्ता आणि चिरलेला लसूण घालून घेतला. तेलात छान परतून घेतला. आता हिंग, चिरलेले कांदे घालून घेतले आणि थोडेसे मीठ घातले. गॅस अगदी स्लोवर ठेवून कांदे छान परतून घेतले. कांदा परतून होतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर टोमॅटो राईस बनवण्यासाठी कुकरमध्ये कांदा परतायला ठेवला होता. इथे कुकरमधला कांदा चांगला तांबूस रंगावर आला. आता त्यात हळद, काश्मीरी मसाला, घरगुती मसाला, धणे जिऱ्याची पावडर घालून तेलात परतून घेतली. आता त्यात जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ना ती घालून घेतली आणि थोडा वेळ शिजू दिली. एक वाफ काढून घेतली. नंतर त्यात निथळलेला बासमती तांदूळ घातला. एकीकडे भातात घालण्यासाठी पाणी उकळवायला ठेवले. तांदूळ तेलात चांगला परतून घेतला. कोथिंबीर आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घेतला. शिट्ट्या होण्यासाठी कुकरचे झाकण लावून घेतले. तोपर्यंत इथे कांदा चांगला शिजला गेला. आता त्यात बेसन घालून परतले. बेसन चांगले परतले म्हणजे त्यातला कच्चेपणा निघून जातो.
आता टोमॅटो प्युरी आणि थोडेसे पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतले. कोथिंबीर, धणेजिरे पावडर, लाल तिखट घालून परतले. इथे कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि फ्राय केलेले सोयाबीन घातले. मिक्स केले आणि पालकाची प्युरी घातली. आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजीला एक दणदणीत वाफ येण्यासाठी झाकण ठेवून शिजू दिले. इथे कोशिंबीर बनवण्यासाठी एक कच्चा टोमॅटो, कच्ची कैरी आणि काकडीचे छोटे छोटे काप करून घेतले. काप एका प्लेटमध्ये घेऊन चवीनुसार मीठ, चाट मसाला, कसुरी मेथी पावडर, लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली. कोशिंबीर तयार आहे. भाजीला मस्त दणदणीत वाफ आली आहे. त्यात 2 चमचे घरची फ्रेश मलाई आणि कसुरी मेथी घालून घेतली. चला, भाजी तयार आहे. आणि इथे टोमॅटो राईस सुद्धा तयार आहे. राईस चांगला मोकळा करून घेतला आणि लंच वाढायला घेतला. सुरुवातीला टोमॅटो राईस, नंतर पालक सोयाबीनची भाजी. अशा पद्धतीने सोयाबीन मॅरिनेट करून फ्राय केलेले सोयाबीन घालून बनवलेली भाजी खूप छान चविष्ट लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला आजचा लंच? आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.